तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं काय नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण थोडंफार गावाकडे वगैरे आलो होतो. तर आपल्या गावाकडचा सप्ताह चालू होता. सकाळ सकाळ नाश्ता वगैरे करून घेतला आणि आपल्या मित्राची उद्धवची आज पंगत होती, त्याच्यामुळे थोडंफार चहा वगैरे पण पेलो होतं ते, कारण तो वाटत होता त्याच्यामुळे आपल्याला पण प्यावा लागला त्याच्या हाताने. आणि मित्राबरोबर थोडंफार गप्पा वगैरे मारले ऋषी आणि रणजित बरोबर. आणि तेवढं झाल्यानंतर रानात वगैरे आलो, थोडंफार रानातलं वातावरण वगैरे बघितलं. मस्तपैकी असं गार मस्त असं वाटत होतं. आणि थोडंफार फिरायला वगैरे गेलं होतं, तर मस्त असं आपले जे पेरलेले लावलेलं आहे ते असं मस्त आलतं. आणि आपल्याला थोडंफार काम सांगितलं होतं की म्हशीकडे जाऊन त्याला पाणी पाजायचं सांगितलं होतं. पाणी वगैरे पाजून झाल्यानंतर पावसाचं आगमन दुपारी झालं होतं. आज मस्तपैकी वगैरे पाऊस पण आलता. तर आणि तेवढं झाल्यानंतर आपल्याला दुसरं एक काम सांगितले, गवत वगैरे कापून आणलं. आणि नंतर थोडं बाहेर रानात गेल्यानंतर आपले कणसं वगैरे म्हणजे जी बाजरीच चांगलीच आली होती. आणि ती पण आली होती. कापूस पण बघितलं तर मस्तपैकी आलं, त्याला पण 4-5 महिने झाले. आणि इकडं नारळाचे झाडाला नारळ पण फुटले होते. आणि मस्तपैकी केळीच्या वगैरे झाडाला पण केळीची म्हणजे जे फळं असतात ते पण आलते. आणि याच्यासाठी एवढंच मित्रांनो, तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.